दरम्यान या प्रकरणी कुठलाही गैरप्रकार झाला नाही असा दावा नागपूर बोर्डाचे अध्यक्ष शिवलिंग पटवे यांनी केलाय। त्यांच्यासोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। पाहूया। नागपुरात पेपर फुटी प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे आणि यात आता नवीन धक्कादायक खुलासे सुद्धा होऊ लागलेले आहे। भौतिकशास्त्राचा आणि अगोदरच पेपर फुटला होता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गणिताचा सुद्धा पेपर फुटल्याची माहिती पुढे येत आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नागपूर बोर्डचे अध्यक्ष जे आहे डॉक्टर शिवलिंग पटले सर आहे। हे पुन्हा एकदा मी प्रकर्षाने सांगू इच्छितो की हे पेपर फुटीचा हा प्रकार नसून कुणीतरी गैरप्रकार करण्यासाठी केलेलं हे कृत्य आहे। यामध्ये विद्यार्थ्यांचाही कोणताही फायदा शक्य झालेला नाही आहे, विद्यार्थ्यांना याचा वापर करणं शक्य झालेलं नाही आहे आणि गणिताचा जो प्रकार आपण आता पोलिसांच्या चौकशीमध्ये निदर्शनास आलेला आहे त्यावर आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत। हे जे सेंट उर्सलामध्ये घडलेला जो प्रकार आहे तर ह्या विद्यार्थिनीला तिनं वॉशरूमला जाण्याच्या निमित्ताने 12च्या सुमारास मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तो मोबाईल तात्काळ आपण हस्तगत करून घेतला। त्यामुळे त्यातील काहीही कोणतेही साहित्य तिला वापरासाठी उपयोगात आणता आलेलं नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।